कधी-कधी सगळं चांगलं सुरळीत चालू असताना काही व्यक्ती तुमच्याशी अचानक बोलायच्या बंद होतात, काही कारणाशिवाय. अगदी तुमच्याकडे बघतसुद्धा नाही. आणि मग एक विचार आपलं डोकं भुंग्यासारखं पोखरायला सुरुवात करतं. का बरं असं झालं? का बरं ही व्यक्ती अशी वागते आहे? तर त्या व्यक्तीच्या वागण्यापाठीमागे 3 कारणं असतात. सगळ्यात पहिलं, की तुमच्या नकळत ते तुमच्यावर जळत असतात. म्हणजे ते तुमच्यावर अवैधपणे जळतच असतात, पण ते तुम्हाला कळलेलं नसतं किंवा त्यांनी तसं ते दाखवून दिलेलं नसतं. दुसरं, त्यांनी तुमचा मॅक्झिमम वापर केलेला असतो आणि आता ह्याच्या पलीकडे तुमचा वापर त्यांच्याकरता होऊ शकणार नसतो किंवा तुमची युटिलिटी त्यांच्याकरता संपलेली असते, तुमची उपयोगिता त्यांच्यासाठी संपलेली असते. ह्याच्या पलीकडे ते तुमचा वापर करू शकणार नाही हे त्यांना कळलेलं असतं. इतका मॅक्झिमम वापर तुमचा झालेला असतो आणि त्यामुळे गरज सरो वैद्यम मरो या प्रवृत्तीने ते तुमच्यापासून लांब जायला बघतात. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण असं आहे, की आयुष्यात टक्के-टोणपे खाऊन सगळ्यांसाठी सगळं निरपेक्षपणे करून उशिरा का होईना पण तुम्हाला एक शहाणपण सुचतं. ते असं, की ह्याच्यापुढे मी दुसऱ्याला स्वतःचा वापर करून देणार नाही. आणि हे तुम्हाला उशिरा का होईना पण सुचलेलं शहाणपण त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच आता तुमचा काही उपयोग नाही, आता काही तुम्ही स्वतःला वापरू देणार नाही हे त्यांना कळल्यामुळे ते तुमच्यापासून लांब जातात. तर अशा लोकांचा फारसा विचार करू नका. वाईट वाटून तर बिलकुलच घेऊ नका. देवाचे आभार माना, की तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता तुमच्यापेक्षा दूर चाललेली आहे. धन्यवाद.